बाळासाहेबांनी दाखवली. आणि म्हणून अशा प्रकारचं स्मारक जे बोलायचे ते सडेतोड बोलायचे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख अनेक वेळा केला. ते आपण भाषणात बघता त्या शिडीमध्ये. आनंद दिघे साहेबांच्या तालमीमध्ये त्यांच्या मुशीत काम करण्याची संधी, त्यांच्या कार्यपद्धतीवर, आज त्यांच्या कार्यपद्धतीवर चालण्याचं आपण काम करतोय. आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून आनंद दिघे साहेबांनी देखील हा संपूर्ण जिल्हा, या जिल्ह्यामध्ये एकच जिल्हा नाही अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. तेच आपण पुढे नेतोय. बाळासाहेबांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की एकनाथने आणखी त्याच्यामध्ये भर घातली. मला अभिमान आहे, मला सार्थ अभिमान आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली. आणि या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांनी सांगितली माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझं दुकान बंद करीन. आणि जेव्हा हे घडलं तेव्हा बाळासाहेबांचा कडवट मावळा हा जागृत झाला आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली, धनुष्यबाण सोडवला आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांचं राज्य आणलं. आणि बाळासाहेबांचे विचार सगळीकडे आपण देशभरामध्ये पोचवतोय, याचा देखील अभिमान. आणि म्हणून आज या ठिकाणी आणखी आपल्याला पुढचं पण तिथे थोडंसं पुढच्या भागात दाखवायला लागेल. आणि म्हणून हे राज्य जे आहे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतं आहे, बाळासाहेबांच्या विचारांवर आपण पुढे चाललो आहे, याचा देखील अभिमान आहे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे की आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. आत्मविश्वास आणि जिद्द ही यशाच्या पायऱ्या आहेत आणि यशाचा मूल मंत्र आहे. आणि म्हणून आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, संघर्ष येत असतात. आणि माझ्या देखील आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले, अनेक संघर्षाचे काळ आले, अनेक संकट आली, अनेक दुःख आली. परंतु न डगमगता बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे साहेबांचे विचार आत्मसात करून हा तुमचा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला. याच्या मागे